बुलेटिनमध्ये आताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती काश्मीरमधून। काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालाय। दहशतवाद्यांनी पर्यटकांवर इथं हल्ला केलाय। या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। जखमी पर्यटकांपैकी काहींच्या प्रतिक्रिया येत आहेत, पाहूया। तुमच्याशी काही तिथल्या व्यवस्थेचं काही कुणाचं बोलणं झालंय का? नाही झालं अजून। मी करते त्यांना कॉन्टॅक्ट, मी करते। पण तुमच्या फॅमिलीमधले किती सदस्य आहेत ते एकदा सांगा की त्यांचं तुमच्याशी नातं काय आहे? तुम्ही 3 जण ते माझे सख्खे दीर आहेत। संतोष जगदाळे माझे सख्खे दीर आहेत, त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे। हे तुमचे कोण नातेवाईक आहेत? कारण काय झालंय, सगळे जण एकदम आले, सगळे मीडियावाले आणि पोलीस येते। मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही। मला न्यूजवर कळालं। बरं, ठीक आहे। पोलिसांनी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं बोलणं सुरू आहे ऍक्च्युअली, आणि फोन सगळे एंगेज लागतात, त्यामुळे मला काहीच बोलते म्हणजे आता तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचा संपर्क होऊ शकत नाही। हा, आणि माझे स्वतःचे फोन बिझी आहेत। मला इकडचे जवळचे लोक फोन करतायत, त्यामुळे मलाही फोन लागत नाही, पण मी त्यांना संपर्क नाही। मात्र ज्या एकत्रित ग्रुपमधून ते गेलेले होते, कुठल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं त्यांनी बुकिंग केलेलं होतं का किंवा कंपनीचं होतं का? कमेन्स ग्रुप तर्फे गेलेले आहेत असं मी ऐकले, पण अजून मी नक्की माहिती नाही देते, ते कळेल। हल्ल्यात महाराष्ट्रातले 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही पर्यटक जखमी झाले। त्या जखमींचे नातेवाईक बोलत आहेत। आणि नामदार मुरलीधर मोहोळांनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे पुरुष मंडळी जी होती, श्री गणबोटे आणि श्री जगदाळे, या दोघांना अतिरेक्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत, पण बाकी महिला सुरक्षित आहेत। दोन्ही ज्या महिला आहेत त्यांची प्रगती पण सुरक्षित आहे, महिलांना त्यांनी काही केलेलं नाहीये। पण तिथनं अजून हे तपशील कळत नाही की त्या दोघांची प्रकृतीमध्ये कशी सुधारणा होतीये किंवा कशा प्रकारचे उपचार सुरू आहेत। नाही, मात्र मुरली अण्णांनी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं त्यावेळेस काय सांगितलं की त्यांनी मुरली अण्णांनी एवढंच सांगितलं की त्या दोघांनाही गोळ्या घातलेल्या आहेत, गोळ्या लागलेल्या आहेत दोघांना। गाबोटे आहेत, गणबोटे आणि जगदाळे दोघांना गोळ्या लागलेल्या, दोन्ही पुरुषांना गोळ्या लागलेल्या आहेत। त्यांच्या आता महिलांना काही ते अण्णा आता डिटेल्स पाठवत आहेत थोड्या वेळामध्ये। ते म्हणजे की पुन्हा त्यांनी आता त्यांचं आणि चंद्रकांतांचं त्यांची बोलणं करून दिलंय, आपण त्यांच्या स्वस्थ होण्याची कामना करूयात। म्हणजे आता तुम्हाला ज्यावेळेस घरी आल्यावरती माहिती भेटली, घरच्यांनी काय माहिती दिली? कॉन्टॅक्ट होतोय त्यांच्याशी? मी आपल्याला ते हे 2 मिनिटात कळू। मी आता मुरल्यांना काय बोलले ते आपल्याला लगेच पाहतोय की मुरल्यांना पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। दहशतवाद्यांनी पर्यटकांवर थेट हल्ला केलेला आहे। तर यामध्ये महाराष्ट्रातलेही काही पर्यटक होते, त्यापैकी 2घांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत मिळते, तर काही पर्यटक जखमी झालेले आहेत। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममध्ये एका पर्यटन स्थळावर जिथं फक्त घोड्यावरून किंवा पायी जाता येतं, तिथं पर्यटक घोड्यावरून किंवा पायी जात असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। यावेळी 7 ते 8 हल्लेखोर होते असंही समजतंय। या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला आणि जे मुस्लिम नाहीत त्यांच्यावर गोळीबार केला, अशी ही माहिती मिळते आहे। दरम्यान ही घटना घडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीनं जम्मू काश्मीरला रवाना झाले। मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचीही त्यांनी भेट घेतली आणि या सगळ्या घटनेचा ते आढावा घेत आहेत। या घटनेनंतर दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जगदाळे परिवार आणि गणबोटे परिवारातले काही सदस्य तिकडे काही रित्या जखमी झालेले आहेत। त्याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आता खरं तर आहेत संदीप खर्डेकर। संदीपजी, नक्की आता काय माहिती मिळत आहे तिकडनं? आपल्याकडे एवढीच माहिती येते। मी आता ताईंच्या नामदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादांशी बोलणं करून दिलंय। नामदार मुरलीधर मोहोळांनी मला आता एवढंच सांगितलं आहे की श्रीयुत गणबोटे आणि श्रीयुत जगदाळे अशा दोन्ही पुरुषांना गोळ्या लागलेल्या आहेत। जगदाळे इथं खालीच राहतात, ते ताईंचे दीर आहेत आणि त्यांची मुलगी आणि पत्नी सुरक्षित आहे, अशी आत्ताची माहिती आहे। आणि एकूण पुण्यातून किती पर्यटक तिकडे गेले होते काही अंदाज येत नाहीये, कारण हे कंपनीतले सगळे मित्र परिवार एकत्र गेला होता आणि तो कंपनीतले काही सगळे कमिन्स
त्याच कंपनीमध्ये कामाला असणारे कामगार हे एकत्र मित्रमंडळी गेली होती, पण त्यातले आता फक्त संतोष जगदाळे आणि शिव गणबोटे अशा 2च जणांचा ट्रेस झाला आहे. आम्ही आमच्या सोर्सेसमधून शोध घेतोय. काही महिला तिकडे आहेत, ते कुठे आहेत? त्यांच्याबरोबरच्या महिला सुरक्षित आहेत, पण अजून ताईंचं त्यांच्या प्रगतीशी किंवा त्यांच्या वहिनीशी बोलणं होत नाहीये, दिराशी बोलणं होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे त्या अजून आपण काही एक्झॅक्ट सांगण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. पण माझ्या माहितीत थोड्याच वेळामध्ये आपल्याला ही माहिती मिळेल. नक्कीच. खरं तर आता जगदाळे परिवारातले काही महिला देखील आपल्या सोबत आहेत आणि ते आता खरं तर इकडे माहिती घेत आहेत आणि अजून खरं तर स्पष्ट अशी काही माहिती इथे समोर नाहीये. काही अधिकारी देखील इथे आपल्या सोबत आहेत. त्या अधिकाऱ्यांकडनं खरं तर जाणून घेऊयात की नक्की परिस्थिती काय आहे, प्राथमिक माहिती काय आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, नक्की आता प्राथमिक माहिती काय आहे? किती एकूण पुण्यातून गेलेले पर्यटक आहेत तिकडे? सध्या तर ते टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कळतंय का पुण्यातले 2 जे आहे इसम त्यांना गोळी लागलेली आहे आणि आणखी त्याची माहिती आम्ही घेतो. एकूण किती पर्यटक गेले होते? अजून काही आकडा आलेला आहे एक अधिकृत? अधिकृत अजून सध्या नाहीये, आम्ही माहिती घेतोय. नक्कीच. खरं तर इकडे आपण जसं बघतोय की अजूनही अधिकृतरित्या कुठलीही माहिती ही समोर आलेली नाहीये. तर मग आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की त्यांना तिकडनं पहलगामवरनं पुण्यात कधी आणलं जातंय. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.